इतिहासात जेव्हा जेव्हा देशातील तरुणाई आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत तेव्हा देशाच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळाली आहे. आणि आज दिल्लीतील जंतर मंतरवर अगदी तसाच एक ऐतिहासिक क्षण आकार घेताना दिसतोय. नीट परीक्षा, गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतर मंतरवर पेटलेली ही ठिणगी आता केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन उरलेली नाहीये, तर संपूर्ण देशातील विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणणारी एक मोठी राजकीय क्रांती ठरताना दिसतेय. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला ज्या प्रकारे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय ते पाहता देशाच्या राजकारणात एका मोठ्या युगांतराची नांदी तर होत नाहीये ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ही सगळी परिस्थिती 70च्या दशकातील जेपी आंदोलनाची आठवण करून देणारी आहे. तेव्हा इंदिरा गांधींनी घेतलेला निर्णय आज मोदी घेतायत की काय? खरंच मोदी देखील इंदिरा गांधींप्रमाणेच संकटात अडकणार आहेत का? काय आहे या सगळ्या गोष्टीचा मूळ गाभा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. आजच्या या परिस्थितीचा मूळ गाभा समजून घेण्यासाठी आपल्याला 50-52 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजेच 1974च्या ऐतिहासिक जेपी आंदोलनाच्या इतिहासाकडे पाहावं लागेल. 1974 मध्ये देशात आणि बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळाविरोधात गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या पेटलेल्या तरुणाईला दिशा देण्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जयप्रकाश नारायण म्हणजे जेपी पुढे आले आणि त्यांनी या आंदोलनाला संपूर्ण क्रांतीचं स्वरूप दिलं. जेपी आंदोलनाची सर्वात मोठी मागणी ही होती की भ्रष्ट कारभारामुळे बिहारचे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि विधानसभेने राजीनामा द्यावा, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही पदावरून दूर हटावं. विद्यार्थ्यांनी आणि आमदारांनी विधानसभेला घेराव घातला. 40 पेक्षा जास्त आमदारांनी राजीनामेही दिले, परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आंदोलकांसमोर झुकण्यास किंवा राजीनामा देण्यास पूर्णपणे नकार दिला होता. आंदोलकांचा दबाव इतका वाढला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयानं इंदिरा गांधींची निवड रद्द ठरवल्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी 24 जून 1975 रोजी देशात थेट आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी लादण्यात आली. जेपींसह सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. इंदिरा गांधींनी तेव्हा राजीनामा दिला नाही, पण या दडपशाहीचा असा भडका उडाला की 1977च्या निवडणुकीत जनतेनं काँग्रेसच्या सत्तेचा संपूर्ण सफाया केला आणि देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं. आज जंतर मंतरवर घडणारा हा प्रकार हुबेहूब 1974च्या त्याच जेपी आंदोलनाची आठवण करून देणारा वाटतोय. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागले. जेव्हा या विद्यार्थ्यांनी दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने न्याय मागितला तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पण 1974 प्रमाणेच या दडपशाहीनंतरही विद्यार्थी मागे हटलेले नाहीत आणि देशातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण विरोधी पक्ष या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. या आंदोलनाचा सर्वात मोठा प्रभाव आज महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली आहे आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेण्याचा अत्यंत आक्रमक निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांचा हा आक्रोश संसदेपासून रस्त्यांपर्यंत, गल्लीपर्यंत नेण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. इतकंच नाही तर या आंदोलनाची झळ आता महाराष्ट्राच्या रस्त्यांवर देखील धडकणार आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सर्व समविचारी राजकीय पक्ष आणि नागरिकांना एकत्रित येण्यासाठी आवाहन करत आंबेडकरांनी या लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचं सांगितलंय. त्याचबरोबर मुंबई बंद राहील, महाराष्ट्रातही वेगवेगळे प्रकार होतील, हे सगळं खरं आहे. पण जेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि स्वतः राहुल गांधी यांच्यासारखे नेते एकाच मुद्द्यावर एकत्रित येतात तेव्हा तो केवळ राजकीय पाठिंबा राहत नाही. खरं तर राहुल गांधींच्या आजीनेच जो निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता तोच निर्णय मोदी घेताना दिसतायत. मात्र अर्थात आता राहुल गांधी विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांची भूमिका बदलणं स्वाभाविक आहे असं म्हणून त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येऊ शकतो. सत्तेतील सरकार राजीनाम्याची मागणी मान्य करणार की 1974 प्रमाणे दडपशाही करणार, हा प्रश्न आजही तसाच उभा आहे. पण इतिहासानं दाखवून दिलंय की तरुणाईचा संताप आणि विरोधकांची ताकद जेव्हा एकत्र येते तेव्हा सत्तेचं सिंहासन हादरल्याशिवाय राहत नाही. 1974च्या जेपी आंदोलनानं जशी देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली होती तसाच जंतर मंतरवरून सुरू झालेला हा लढा आता देशातील लोकशाही आणि बदलत्या नव्या क्रांतीचं प्रतीक बनत चाललाय. 23 तारखेचा महाराष्ट्र बंद आणि जंतर मंतरवरील ही अभूतपूर्व एकजूट आगामी काळात देशाच्या राजकारणात कोणता मोठा भूकंप घडवून आणते याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.